नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख एन डी पाटील कॉलेज मलकापूर आणि अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. बॅरिस्टर पी जी पाटील जीवन आणि कार्य या विषयावरती यूट्यूबवरती 12 ते 15 व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे. आजचे हे 11वं व्याख्यान. आजच्या या भाषणामध्ये बॅरिस्टर पी जी पाटील सरांच्या एका महत्त्वाच्या पैलूची ओळख मी करून देणार आहे. बॅरिस्टर पी जी पाटील, प्रभावी वक्ते बॅरिस्टर पी जी पाटील. बॅरिस्टर पी जी पाटलांचे अनेक गुणवैशिष्ट्य होती. त्यापैकी आणखी एक महत्त्वाचा गुणविशेष म्हणजे ते एक प्रभावी वक्ते होते, विद्वान होते. प्रभावी आणि अभ्यासू वक्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर त्या काळात त्यांचा नावलौकिक पसरलेला होता. लहानपणापासूनच शाळेत शिकत असल्यापासूनच पी जी सरांना वक्तृत्व कला अवगत होती. शाळेत आणि महाविद्यालयात शिकत असताना वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी अनेक पारितोषिकं मिळवली होती. तयारीच्या आणि उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी प्रथम क्रमांकाची पारितोषिकं मिळवलेली होती. आयत्या वेळच्या इंग्रजी भाषेतील आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयास ढाल मिळवून दिलेली होती. आणि हे यश सोपं नव्हतं, कारण त्या स्पर्धेमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, धारवाड, कर्नाटकचे विद्यार्थीसुद्धा भाग घेत असत. आणि जेव्हा पी जी पाटील या स्पर्धेत भाग घेत नव्हते त्यावेळी सगळी बक्षिसं कर्नाटकच्या विद्यार्थ्यांना मिळत असत, कारण त्यांचं इंग्रजी चांगलं होतं. पण जेव्हा बॅरिस्टर पी जी पाटलांनी विद्यार्थी दशेत असताना, सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये शिकत असताना वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली, त्यावेळी सगळी बक्षिसं पी जी पाटलांना मिळू लागली. आणि त्यामुळं सांगली कोल्हापूरचं विलिंग्डन कॉलेजचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत राहिलेलं होतं. या भाषणात बॅरिस्टर पी जी पाटलांच्या भाषणाची काही वैशिष्ट्य मी आपणास सांगणार आहे. बॅरिस्टर पी जी पाटील, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, लहान असल्यापासूनच त्यांना वक्तृत्व कलेची आवड, भाषणाची आवड होती. शिक्षण संपल्यानंतर, बॅरिस्टर झाल्यानंतर बॅरिस्टर पी जी पाटील सर रयत शिक्षण संस्थेत शिवाजी कॉलेजवरती नोकरीस लागले. ट्युटर, लेक्चरर, प्रोफेसर, प्राचार्य आणि कुलगुरू पदेपर्यंत त्यांनी मजल मारली. शिक्षक असताना, प्राचार्य असताना, कुलगुरू असताना संपूर्ण महाराष्ट्रभर ते भाषणं देत होते. त्यांच्या भाषणाची काही वैशिष्ट्य मी आजच्या भागात सांगणार आहे. त्यांच्या भाषणाचं पहिलं वैशिष्ट्य असं होतं की विषयाचं कोणतंही बंधन त्यांना नव्हतं. कोणत्याही विषयावरती अगदी सहजपणे पी जी पाटील सर बोलत असत. मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य, इतिहासातील महान व्यक्ती, वर्तमानातील महान व्यक्ती, फुले, आंबेडकर, शाहू महाराज, शेती, शेतकरी, खेड्यांच्या समस्या, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, सर्व विषयावरती ते बोलत असत. फक्त राजकारणावरती मात्र ते बोलत नव्हते. कोणत्याही विषयावरती अगदी सहजपणे, तयारी असो अगर नसो, ते अतिशय अभ्यासपूर्ण भाषणं करत असत. तास 2 तास, 3 तास ते भाषणं करीत असत. त्यांच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य असं होतं की भाषणाचा विषय कोणताही असो, पी जी पाटील सर
कर्मवीर अण्णांच्यावरती बोलणारच. तास 2 तासाच्या भाषणामध्ये विषय कोणताही असो, त्या अण्णांच्या कार्यावरती, जीवन कार्यावरती, त्यांच्या कर्तबगारीवरती 2-3 मिनटं ते बोलणारच. कारण कर्मवीर अण्णांचा बॅरिस्टर पी.जी. पाटलांच्यावरती फार मोठा प्रभाव होता. अण्णा हे पी.जी. पाटलांचे गुरु होते, पालक होते, मार्गदर्शक होते आणि त्यामुळं आणि अण्णांचं शैक्षणिक कार्य फार प्रचंड असल्यामुळं बॅरिस्टर पी.जी. पाटील सर प्रत्येक भाषणात कर्मवीर अण्णांचा आवर्जून उल्लेख करीत. ते परदेशात जात, परदेशात सुद्धा विद्यापीठात भाषणं करताना सुद्धा 1-2 मिनटं कर्मवीर अण्णांच्या जीवनकार्याची माहिती ते तिथल्या श्रोत्यांना देत असत. हे त्यांच्या भाषणाचं वैशिष्ट्य. त्यांच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की ते उत्स्फूर्त भाषणं करण्यासुद्धा पटाईत होते. त्यांना काही वेळा उत्स्फूर्त भाषणं करावी लागत. म्हणजे तयारीची भाषणं ज्या पद्धतीनं ते करत, तेवढ्याच ताकदीनं ते उत्स्फूर्त भाषणंसुद्धा करत असत. तशी सवय त्यांना लहानपणापासून, शाळेत असल्यापासूनच होती आणि ती उत्स्फूर्त भाषणंसुद्धा अभ्यासपूर्ण, विद्वत्तापूर्ण असत. कारण बॅरिस्टर पी.जी. पाटील सर हे एकपाठी होते. एकदा वाचलेलं, एकदा ऐकलेलं त्यांच्या कायम स्मरणात राहत असे आणि त्यांचं वाचन, चिंतन हे खूप चांगलं होतं. त्यांची स्मरणशक्ती ही फोटोजेनिक होती, दांडगी होती आणि त्यामुळं त्यांची उत्स्फूर्त भाषणंसुद्धा अतिशय चांगली होत असत. बॅरिस्टर पी.जी. पाटलांच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते भाषणात विनोदाचा अतिशय खुबीनं चांगला वापर करत असत. भाषणात अधूनमधून ते विनोदाची पेरणी करत 2-2, 3-3 तास ते भाषणं करीत आणि तरीसुद्धा श्रोते कंटाळत नसत. कारण 5-10 मिनटाला एखादा विनोद ते सांगत लोकांना हसवत. सर खूप विनोदी होते आणि त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की ते निखळ चांगला विनोद करत, पांचट विनोद अजिबात करत नसत. त्यांच्या भाषणात दर 10 मिनिटाला, 5 मिनिटाला एखादा विनोद येतोच असं अनेकांनी लिहून ठेवलेला. बॅरिस्टर पी.जी. पाटलांच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते भाषणात मुख्य विषयाबरोबर इतर विषयांची सुद्धा मांडणी करत असत. त्यांच्या भाषणात मुख्य विषयाबरोबर इतरही मुद्दे आहेत, इतरही काही उपविषय आहेत, कारण त्यांचा अभ्यास प्रचंड होता. मात्र विषय सोडून, मुख्य विषय सोडून ते भरकटत नसत. लगेच आपल्या मुख्य विषयाकडे परत येत, मुख्य विषय ते अजिबात विसरत नसत. पण इतर मुख्य मुद्दे जे महत्त्वाचे असत ते मात्र ते श्रोत्यांना सांगत, कारण हे मुद्दे मुख्य विषयाला धरूनच असत. त्यांचा अभ्यास आणि व्यासंग प्रचंड होता आणि त्यामुळं श्रोत्यांना किती सांगू, काय सांगू असं त्यांना होत असे आणि त्यामुळं मुख्य विषयाबरोबर इतरही मुद्दे, इतरही विषय त्यांच्या भाषणात येत आणि त्यावरती ते अतिशय परखडपणे बोलत असत. बॅरिस्टर पी.जी. पाटलांच्या भाषणाचं, व्याख्यानाचं, वक्तृत्व कलेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या वक्तृत्वामध्ये, त्यांच्या प्रत्येक व्याख्यानामध्ये श्रोत्यामध्ये जिज्ञासा उत्पन्न करण्याची ताकद होती. त्यांच्या भाषणाचे ठळक वैशिष्ट्य होतं, त्यांच्या भाषणामुळं श्रोत्यामध्ये जिज्ञासा, कुतूहल, उत्सुकता उत्पन्न होत असे. एखाद्या मुद्द्याविषयी किंवा एखाद्या घटनेविषयी श्रोत्यामध्ये जिज्ञासा उत्पन्न होईल अशा प्रकारचं व्याख्यान
ते देत असत. PG सर आता काय सांगणार अशी उत्सुकता किंवा जिज्ञासा श्रोत्यांना राहत असे. भाषण संपेपर्यंत श्रोते दक्ष राहून त्यांचं भाषण ऐकत, कारण आता ही घटना सांगितल्यानंतर, हा प्रसंग सांगितल्यानंतर बॅरिस्टर PG पाटील काय सांगणार आहेत याची उत्सुकता लोकांना राहिलेली असते. PGंच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की ते घड्याळ किंवा वेळ पाहून भाषणं देत नव्हती. त्यांच्या भाषणाच्या दृष्टीनं घड्याळ किंवा वेळ ही निरुपयोगी बाब होती. घड्याळाचा वेळेचा विचार न करता एखाद्या विषयावरती भरपूर भाषण ते करत असत. तासभर तर ते सहज बोलत, पण 2-2, 3-3 तास अखंडपणे बोलण्याची क्षमता त्यांची होती. ते वेळ पाहत नसत. भाषणात रंगून जात, श्रोतेसुद्धा रंगून जात. आणि एकदा PG पाटील भाषणात रंगले की वेळेची आणि संयोजकांची सुद्धा ते फिकीर करत नसत. श्रोत्यांना काय सांगू काय नको असं त्यांना होत असे. कारण अभ्यास प्रचंड होता, अनुभव प्रचंड होता. इंग्लंडमध्ये अनेक वर्षे राहिले होते. वयाच्या 12व्या वर्षी घर सोडलेलं होतं शिक्षणासाठी. प्रचंड अनुभव पाठीशी होता. आणि श्रोत्यांना किती सांगू काय सांगू असं त्यांना व्हायचं. 2-2, 3-3 तास, 4-4 तास ते भाषणं करत. श्रोतेसुद्धा कंटाळत नसत. घड्याळ किंवा वेळ ही त्यांच्या दृष्टीनं, भाषणाच्या दृष्टीनं अतिशय निरुपयोगी बाब होती. PG सरांचं त्यांच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांचं भाषण म्हणजे एक पात्री नाटक होतं. म्हणजे एखादा नट रंगभूमीवर जसं नाट्य सादर करतो, जशी आपली कला सादर करतो, तशी नटाची कला PG सर आपल्या भाषणाच्या माध्यमातून सादर करत असतात. त्यांची भाषणं ज्यांनी ऐकली ते सांगतात की PG सर व्यासपीठावरती भाषण करताना नाटकातल्या नटासारखं बोलत. त्यामुळं त्यांचं भाषण कधीच कंटाळवाणं होत नव्हतं. त्यांचं भाषण म्हणजे एक पात्री नाटकच होतं. ते क्षणात हसवत, क्षणात रडवत आणि नटासारखं बोलत, नटासारखं हसत आणि भाषणात लोकांच्या नकलासुद्धा करत. आणि अशा प्रकारे बॅरिस्टर PG पाटलांचं भाषण हे एकसुरी किंवा कंटाळवाणं अजिबात नव्हतं. ते भाषणात अधूनमधून नटासारख्या लकबी करत, नटासारख्या हालचाली करत, शारीरिक हालचाली करत, हातवारे करत आणि श्रोत्यांना आपण एखादं नाटकच ऐकतो आहोत, पाहतो आहोत असा भास होत असे. एवढं कौशल्य त्यांच्याकडं होतं. आणि त्यामुळं त्यांची भाषणं ही अतिशय दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण होत असत. बॅरिस्टर PG पाटलांच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की त्यांच्या भाषणाचा समोरच्या श्रोत्यावरती तात्काळ परिणाम होत होता. कारण PG सर जीव ओतून भाषण करीत असत. त्यामुळं समोरच्या श्रोत्यावरती त्यांच्या भाषणाचा, तळमळीच्या बोलण्याचा तात्काळ परिणाम होत होता. एखाद्या विनोदानं श्रोते हसत, तसंच एखाद्या प्रसंगानं त्यांचे श्रोते रडतसुद्धा असत. त्यांच्या डोळ्यातून अश्रूसुद्धा गळत असत. श्रोत्यांना, समाजाला सामाजिक प्रश्नांची जाणीव करून देताना ते श्रोत्यांना गंभीर करीत त्यांची मुद्दा पटवून देण्याची हातोटी ही अतिशय चांगली होती, प्रभावी होती, हातवारे प्रभावी होते. आणि त्यामुळं श्रोत्यांच्यावरती त्यांच्या बोलण्याचा, त्यांच्या भाषणाचा तात्काळ चांगला परिणाम होत असे. त्यांच्या भाषणातील प्रत्येक गोष्ट श्रोत्यांच्या मनाला भिडत असे.
बॅरिस्टर पी जी सरांच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इतिहास पुन्हा जिवंत करण्याची ताकद त्यांच्या भाषणात होती. इतिहासाला जिवंत करण्याची, इतिहासाला वर्तमान करण्याची ताकद बॅरिस्टर पी जी पाटलांच्या भाषणात होती. हे पी जी पाटलांच्या भाषणाचं, व्याख्यानाचं, वक्तृत्वाचं ठळक वैशिष्ट्य. छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांचे शूर मावळे असतील, त्यांचा इतिहास सांगत असताना श्रोत्यांना असं वाटायचं की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळेच व्यासपीठावर अवतरलेले आहेत. अशा पद्धतीनं ते शिवाजी महाराजांच्यावरती, त्यांच्या मावळ्यांच्यावरती भाषणं करत असत. शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ते भाषणं अशी करत की लोकांना ही सगळी इतिहासातील पात्र जिवंत होऊन रंगभूमीवर अवतरली आहेत असंच वाटायचं. आणि महान व्यक्ती, इतिहासातली महान व्यक्ती ज्या असत त्या महान व्यक्ती त्यांच्या जीवन कार्यावरती ते अतिशय आवडीनं भाषणं करीत असत. त्यामुळे इतिहास जिवंत होत असत. बॅरिस्टर पी जी पाटील सर इंग्रजी साहित्याचे अभ्यासक होते, इंग्रजीचे विद्वान प्राध्यापक होते, तरीसुद्धा इतिहास हा त्यांच्या आवडीचा विषय होता. आणि इतिहासातील महान व्यक्ती जिवंत करण्याची, इतिहास जिवंत करण्याची क्षमता त्यांच्या भाषणात होती, त्यांच्या वक्तृत्व कलेत होती. हे त्यांच्या भाषणाचं ठळक वैशिष्ट्य. त्यांची भाषणं ज्यांनी ज्यांनी ऐकली ते सांगतात की बॅरिस्टर पी जी पाटील सरांचं भाषण ऐकताना इतिहासातील महान व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांचे मावळे असतील, ते प्रत्यक्ष जिवंत झालेले आहेत असंच आम्हाला वाटायचं. एवढी प्रचंड ताकद बॅरिस्टर पी जी पाटलांच्या भाषणामध्ये होती. बॅरिस्टर पी जींच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते सामाजिक प्रश्नावरती पोट तिडकीनं बोलत, तळमळीनं बोलत. शिवाजी महाराज, शाहू महाराज या विषयाबरोबरच सामाजिक प्रश्नावरती सुद्धा ते भाषणं करीत आणि पोट तिडकीनं भाषणं करीत. सामाजिक प्रश्नावरती बोलताना हा वारकरी धारकरी होत असे, तुटून पडत असे. अशा प्रकारचं लिखाण त्यांची भाषणं ऐकलेल्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यांच्या भाषणाचं सर्वात मोठं ठळक वैशिष्ट्य असं की महाराष्ट्रभर बॅरिस्टर पी जी पाटील जी भाषणं करत होते ती भाषणं मानधनासाठी, पैशासाठी नव्हती, तर समाज प्रबोधनासाठी होती. महाराष्ट्रभर शेकडो भाषणं त्यांनी दिली, पण 1 रुपयासुद्धा घेतला नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ते धंदेवाईक वक्ते नव्हते, ते प्रबोधनकार होते. बॅरिस्टर पी जी पाटील सर नुसते शिक्षक नव्हते, तर लोकशिक्षक होते, प्रबोधनकार होते. प्रबोधनासाठी व्याख्यान हे माध्यम त्यांनी वापरलं. आणि गाडगे महाराजांनी प्रबोधनासाठी कीर्तन हे माध्यम वापरलं. बॅरिस्टर पी जी पाटलांनी हयातभर आपल्या भाषणामधून अज्ञान, अंधश्रद्धा यांच्यावरती कठोर प्रहार केला. अज्ञान, अंधश्रद्धा या बाबतीत लोकांचं प्रबोधन केलं. श्रोत्यांना, जनतेला अंधश्रद्धांचे दुष्परिणाम पटवून दिले, व्यसनांचे दुष्परिणाम भाषणात सांगितले, व्यायामाचं, विज्ञानाचं महत्त्व सांगितलं, संतांच्या विचारांचं महत्त्व पटवून दिलं. लोकांना चांगलं काय आहे, वाईट काय आहे ते हयातभर व्याख्यानातून बॅरिस्टर पी जी पाटील सांगत राहिले. केवळ प्रबोधनासाठी महाराष्ट्रभर शेकडो व्याख्यानं दिली आणि कुणाकडूनही मानधन घेतलं नाही. प्रसिद्धीसाठी, मिरवून घेण्यासाठी, पैसा कमावण्यासाठी आणि नाव मिळवण्यासाठी त्यांनी वक्तृत्व कलेचा वापर केला नाही, तर समाज प्रबोधनासाठी त्यांनी वक्तृत्व कलेचा वापर केला. त्यांचं जन्मगाव कोल्हापुरात. त्यांनी जवळजवळ 40 वर्ष कोल्हापुरात जिवंत असेपर्यंत व्याख्यानमाला सुरू ठेवली होती. आजही व्याख्यानमाला सुरू आहे. पदरमोड करून ते
ही व्याख्यानमाला सुरू करत असत. स्वतः भाषणं करीत आणि बाहेरच्या नामवंत लोकांना सुद्धा व्याख्यानासाठी आणत असत. गाडगे महाराजांच्या प्रमाणे बॅरिस्टर पी.जी. पाटील सर हे सुद्धा श्रेष्ठ प्रबोधनकार होते. गाडगे महाराजांनी सुद्धा हयातभर शेकडो हजारो कीर्तने केली, समाज प्रबोधन केलं, पण 1 रुपयाही मानधन घेतलं नाही. बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी सुद्धा हयातभर शेकडो व्याख्यानं दिली, पण 1 रुपयासुद्धा मानधन पी.जी. पाटलांनी घेतलं नाही. ते धंदेवाईक वक्ते नव्हते, थोर प्रबोधनकार होते, पोट तिडकीनं बोलणारे समाज प्रबोधक होते. आणि अशा प्रकारे पदरमोड करून कित्येक वेळा ते व्याख्यानाला जात. आणि अनेक जण सांगतात की व्याख्यानाला गेल्यानंतर त्यांनी व्याख्यानाचे पैसे घेतल्याचं आम्ही कधीच पाहिलं नाही, त्यांनी कधीच पैसे मागितले नाहीत. असा हा थोर समाज सुधारक आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला. गाडगे महाराजांच्या नंतर बॅरिस्टर पी.जी. पाटलांचंच नाव घ्यावं लागेल. बॅरिस्टर पी.जी. पाटलांच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये प्रत्येक भाषणात सतत नवनवीन मुद्दे, नवनवीन विचार येत असत. पी.जी. सरांच्या भाषणाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे एकाच विषयावरती ते जरी अनेक वेळा बोलत राहिले तरी प्रत्येक भाषणात काही मुद्दे नवीन नवीन येत असतात, काही विचार नवीन ते मांडत असतात. विषय तोच असला तरी दरवेळी नवीन नवीन विचार मांडत तेच भाषण परत परत करत नसत, लोकांच्या ज्ञानात भर घालत असत. हे त्यांच्या भाषणाचं वैशिष्ट्य. बॅरिस्टर पी.जी. पाटलांच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्पष्ट वक्ते होते, निर्भीड होते. प्रसंगी श्रोत्यांना ते खडसावून बोलत. काही वक्ते आपल्याला माहीत आहे की श्रोत्यांना खुश करत, ज्या गावात जात त्या गावात ते म्हणतात की या गावा इतके चांगले लोक, या गावा इतके चांगले श्रोते कुठंच नाहीत. खोटं बोलतात. पण बॅरिस्टर पी.जी. पाटील तशा प्रकारचे धंदेवाईक वक्ते नव्हते, ते निर्भीड होते, स्पष्ट वक्ते होते. प्रसंगी श्रोत्यांना खडसावत, खडे बोल सुनावत, लोक चुकले असतील तर त्यांची कान उघडणी करत आणि आपली वाहवा करावी, आपल्याला चांगलं म्हणावं यासाठी ते भाषणं देत नव्हते. समाज प्रबोधनासाठी, समाज सुधारण्यासाठी ते भाषणं देत होते. त्यामुळं ते स्पष्टपणे आपले विचार मांडत असत. श्रोत्यांचा विश्वास संपादन करून झाल्यानंतर ते श्रोत्यांना त्यांच्या चुकीची स्पष्ट शब्दात जाणीव करून देत असत, पण लोकांना त्याचा राग येत नसे. उलट आपली चूक बॅरिस्टर पी.जी. पाटलासारख्या मोठ्या माणसानं आपल्या निदर्शनास आणून दिली याबद्दल ते कृतज्ञताच व्यक्त करत असत. एक उदाहरण आहे सातारच्या प्रतापसिंह महाराजांचं. हे उदाहरण ते भाषणात सांगत असत. इंग्रजांनी सातारच्या प्रतापसिंह महाराजांना अटक करून त्यांना जनावरांच्या गोठ्यात कसं डांबलं आणि सातारच्या छत्रपतींच्या सिंहासनाची जी जागा होती त्या जागेवरती इंग्रजांनी दुष्टपणानं संडास बांधले आणि त्या संडासामध्ये कार्यक्रम करायला तुम्हाला लाज कशी वाटत नाही असा परखड सवाल बॅरिस्टर पी.जी. पाटील सर भाषणात करत. इंग्रजांनी जे नीच कर्म केलं त्या नीच कर्माला तुम्ही पाठिंबा कसं देता अशा प्रकारची खडसावणी बॅरिस्टर पी.जी. पाटील सर भाषणात करत असत. बॅरिस्टर पी.जी. पाटील सर श्रोत्यांच्या चुकीला क्षमा करत नसत, त्यांच्या चुकीची त्यांना जाणीव करून देत आणि ती चूक दुरुस्त करण्यास त्यांना आव्हान करत असत. हे त्यांच्या भाषणाचं ठळक वैशिष्ट्य होतं. बॅरिस्टर पी.जी.च्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं प्रत्येक भाषण हे नुसतं माहितींनी भरलेलं नव्हतं. प्रत्येक भाषण त्यांचं हे स्फूर्तिदायक आणि प्रेरणादायक अशा प्रकारचं होतं. त्यांची प्रत्येक भाषणं ही श्रोत्यांनी प्रेरणा घ्यावी अशाच प्रकारची होती. ती नुसती माहितीने भरलेली नव्हती. त्यांच्या भाषणातून अनेकांनी स्फूर्ती घेतलेली आहे.
त्यांच्या भाषणातून स्फूर्ती घेऊन अनेकांनी प्रगती केलेली आहे. ज्यांनी शिक्षण बंद केलेलं होतं, शिक्षण अर्ध्यावर सोडलेलं होतं, त्यांनी पुन्हा शिक्षण घेतलं, शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या भाषणातून स्फूर्ती घेऊन अनेक जण प्रभावी वक्तेसुद्धा झाले. पी.जी. पाटलांचं त्यांच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्वान आणि अडाणी दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांना समजेल, उपयोगी पडेल अशा प्रकारची ते भाषणं करत असत. त्यांची भाषणं जशी विद्वानाला समजत तशी ठार अडाणी लोकांनाही समजत. पी.जी. पाटील सर बॅरिस्टर होते, विद्वान होते, परदेशात शिकलेले होते, पण तरीसुद्धा त्यांची भाषणं प्रोफेसर असून कुलगुरू असून सुद्धा ते अशा प्रकारची भाषणं करत की त्यांची भाषणं खेड्यातल्या अडाणी अल्पशिक्षित लोकांना सुद्धा समजत असत. विद्यार्थी, प्राध्यापक, निरक्षर, अल्पशिक्षित सर्व प्रकारचे श्रोते त्यांचे असत. श्रोते पाहून ते भाषण करत. विद्यापीठातील, महाविद्यालयातील, शिवाजी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातली त्यांची भाषणं ही अतिशय विद्वत्तापूर्ण होती. आणि खेड्यात बोलताना, ग्रामीण भागात बोलताना ते खेड्यातील बोलीभाषेचा वापर करत आणि त्यामुळं त्यांची भाषणं खेड्यातील लोकांनासुद्धा सहज समजत असत. त्यांच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची काही भाषणं ही हितगुज स्वरूपाची असतात. हे एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. आणि वेळ प्रसंगी त्यांना अशी भाषणं करावी लागतात. रेक्टर असताना किंवा प्राचार्य असताना, प्राध्यापक असताना, कुलगुरू असताना ते अशा प्रकारची भाषणं करत. म्हणजे मुलांच्या खाली सतरंजीवर, भुईवर बसून, जमिनीवर बसून विद्यार्थ्यांना गोळा करून ते अशा प्रकारची जी भाषणं करत, जे मार्गदर्शन करत, ते मार्गदर्शन, ती भाषणं ही हितगुज स्वरूपाची असत आणि ती फक्त विद्यार्थ्यांसाठीच असत. त्यांनी एक फार मोठं काम केलं. सातारा येथे ते प्राचार्य असताना सातारा शहरात विद्यार्थ्यांची दंगल उसळली आणि पोलिसांना ही दंगल आवरत नव्हती. विद्यार्थी टायर पेटवत होते, मारामारी करत होते आणि ही दंगल फार मोठी भडकण्याची शक्यता होती. त्यांनी पोलिसांनी बॅरिस्टर पी.जी. पाटील सरांना फोन केला की सर, अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी सातारा शहरात दंगल सुरू केलेली आहे, ही दंगल आम्हाला आवडत नाही, आपणच विद्यार्थ्यांना शांत करा. पी.जी. पाटील सर तात्काळ घरातून उठून विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचले. सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी गोळा केलं, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जवळजवळ 3-4 तास दंगलखोर विद्यार्थ्यांना त्यांनी अत्यंत पोटतिडकीनं, तळमळीनं भाषण दिलं. सांगितलं की हे तुम्ही कसं चुकीचं करता आणि दंगल आटोक्यात आणली. दंगल थांबली. दंगलखोर विद्यार्थ्यांनी आयुष्यात परत कधीही दंगल केली नाही. हे विद्यार्थी खूप मोठे झाले, त्यांनी खूप मोठं नाव कमावलं. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू असताना कुटील राजकारणामुळं हजारो विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठावरती मोर्चा काढलेला होता. अशा मोर्चाच्या वेळीसुद्धा ते विद्यार्थ्यांना सामोरे गेले. विद्यार्थी पुढाऱ्यांना विश्वासात घेतलं, त्यांच्याशी हितगुज केलं. 2-3 तास त्यांची समजूत काढली आणि मोर्चा कसा चुकीचा आहे आणि परीक्षेवरती बहिष्कार घालणं कसं चुकीचं आहे ते त्यांनी पटवून दिलं आणि विद्यार्थी शांत झाले. अशा प्रकारे त्यांची भाषणं जी होती, त्यांच्या भाषणाची वैशिष्ट्य अशी होती की वांड विद्यार्थी जे होते ते वांड विद्यार्थी सरळ झाले, आडदांड विद्यार्थी सन्मार्गावरती आले. विद्यार्थ्यांच्यामध्ये चांगली शिस्त निर्माण करण्यासाठी बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी हयातभर आपली वाणी झिजवली. त्यांच्या भाषणाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य असं आहे, असं होतं की ते त्यांच्या भाषण हे अतिशय प्रभावी, अभ्यासपूर्ण आणि श्रोत्यांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याची क्षमता त्यांच्या भाषणात होती.
श्रोत्यांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याची कला त्यांना अवगत होती. त्यांचं प्रत्येक भाषण यशस्वी होत असत. एकही भाषण त्यांचं अयशस्वी झालं नाही. खेड्यातले श्रोते तासन तास त्यांचं भाषण ऐकत असत आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून ठेवण्याची कला आणि क्षमता पी.जी. पाटलांच्यात होती. पी.जी. पाटलांच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं प्रत्येक भाषण हे अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विद्वत्तापूर्ण. त्यांचं भाषण मग तयारीचं असो, उत्स्फूर्त असो, हितगुज स्वरूपाचं असो, कोणतंही भाषण असो, प्रत्येक भाषण अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विद्वत्तापूर्णच होतं. आपलं प्रत्येक भाषण हे अभ्यासपूर्ण असेल याची काळजी, पुरेपूर काळजी बॅरिस्टर पी.जी. पाटील सर घेत असत. प्रत्येक विषयाचा बारीक सारीक तपशीलवार अभ्यास करूनच ते भाषण करीत. त्यांचं इंग्रजी, मराठी, संस्कृत भाषेवरती मोठं प्रभुत्व होतं आणि त्यामुळं त्यांची प्रत्येक भाषणं ही अभ्यासपूर्ण होत, विद्वत्तापूर्ण होत. त्यांच्या भाषणाला गर्दी प्रचंड होत असे. जशी गाडगे महाराजांच्या कीर्तनाला गर्दी होत असे. कारण गाडगे महाराज सुद्धा पोट तिडकीनं तळमळीनं भाषणं करत असत. बॅरिस्टर पी.जी. पाटील सुद्धा त्याच तळमळीनं पोट तिडकीनं समाज प्रबोधनासाठी भाषणं करीत होते आणि त्यामुळं त्यांचं भाषण ऐकायला विद्यार्थी असो, खेड्यातले ग्रामस्थ असो, प्राध्यापक असो, मोठ्या संख्येनं उपस्थित राहत असत. कारण त्यांच्या भाषणातून श्रोत्यांना भरपूर माहिती आणि भरपूर ज्ञान मिळत होतं. शिवाजी विद्यापीठातील पदवीदान समारंभातली त्यांची भाषणं खूप गाजलेली होती. ती भाषणं आजही लोक आवडीनं ऐकतात. आणि पी.जी. सरांच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते होते. त्यांची जी भाषणं होती ती भाषणं आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वक्त्यासारखी असत. छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात ते इंग्रजीतून भाषण करत होते आणि तिथे एका श्रोत्यानं विचारलं की हे कोण आहे. त्यांनी सांगितलं हे बॅरिस्टर पी.जी. पाटील. आणि ते म्हणाले की मी प्राचार्य मॅथ्यू यांचा मुलगा आहे. प्राचार्य मॅथ्यू म्हणजे ज्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्यावरती इंग्रजीमध्ये चरित्र लिहिलं, त्या प्राचार्य मॅथ्यू यांचा मी मुलगा आहे. मी दिल्लीत असतो, मी दिल्लीत नोकरी करतो. मी दिल्लीमध्ये अनेक विदेशातील लोकांची, आंतरराष्ट्रीय खातीच्या वक्त्यांची भाषणं ऐकलेली आहेत. त्या वक्त्याच्या तोडीस तोड अशा प्रकारचं बॅरिस्टर पी.जी. पाटलांचं भाषण आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते दिल्लीत येऊन जी भाषणं करीत, तेवढी क्षमता, तेवढी ताकद बॅरिस्टर पी.जी. पाटलांच्या वक्तृत्वामध्ये आहे. अशा प्रकारची शिफारस, अशा प्रकारचं निरीक्षण त्यांचं भाषण ऐकायला उपस्थित असलेल्या दिल्लीतील प्राचार्य मॅथ्यूच्या मुलानं एके ठिकाणी नोंदवलेला. तर अशा प्रकारे आजच्या भाषणामध्ये बॅरिस्टर पी.जी. पाटलांच्या भाषणाची काही वैशिष्ट्य आपण बघितली. बॅरिस्टर पी.जी. पाटील सर भाषण करताना कोणत्याही विषयावरती भाषण करत, त्यांना विषयाचं बंधन अजिबात नसे आणि कोणताही विषय असला तरी कर्मवीर अण्णांच्यावरती ते बोलतच असत. उत्स्फूर्त भाषणं करण्यात ते पटाईत होते. भाषणात विनोदाचा खुबीने वापर करत असत आणि भाषणात मुख्य विषयाबरोबर इतरही विषयांची मांडणी ते करत असत. श्रोत्यामध्ये जिज्ञासा, उत्सुकता उत्पन्न करण्याची क्षमता, कला त्यांच्या भाषणात होती. घड्याळ किंवा वेळ ही त्यांच्या व्याख्यानाच्या दृष्टीनं निरुपयोगी बाब होती. वेळेचा विचार न करता 3-3 तास ते भाषणं करत असत आणि पी.जी.चं भाषण म्हणजे एक पात्री नाटकच. श्रोत्यावरती त्यांच्या भाषणाचा तात्काळ परिणाम होत असे. इतिहास पुन्हा जिवंत करण्याची क्षमता, ताकद त्यांच्या भाषणात होती. सामाजिक प्रश्नावरती ते पोट तिडकीनं भाषण करीत आणि ते जी भाषणं करीत ती भाषणं मांडण्यासाठी
पैसे कमावण्यासाठी, नाव कमावण्यासाठी, प्रसिद्धीसाठी नव्हती, तर समाज प्रबोधनासाठी होती. हे त्यांच्या भाषणाचं वैशिष्ट्य. प्रत्येक भाषणात ते नवीन मुद्दा, नवीन विचार सांगत असत. स्पष्ट वक्तेपणा हे त्यांच्या भाषणाचं वैशिष्ट्य. स्पष्टपणे ते आपल्या श्रोत्यांना आपला विचार सांगत, श्रोत्यांची कान उघाडणी करत, त्यांच्या काही चुका असतील तर त्या चुका निदर्शनास आणून दे. त्यांच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रत्येक भाषणं ही स्फूर्तिदायक, प्रेरणादायक असत. प्रत्येक भाषणातून स्फूर्ती श्रोते घेत असत. विश्वास पाटील, प्रख्यात साहित्यकार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, एके ठिकाणी म्हणतात की 15, 20, 50, 100 पुस्तकं वाचून जी स्फूर्ती मिळणार नाही, ती स्फूर्ती बॅरिस्टर पी.जी. पाटलांचं 10 मिनिटाचं भाषण ऐकून लोकांना मिळते. अशा प्रकारचा गौरव विश्वास पाटलांनी एके ठिकाणी केलेला आहे. विद्वान आणि अडाणी दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांना त्यांची भाषणं उपयोगी असतात. त्यांच्या भाषणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची काही भाषणं हितगुज स्वरूपाची असत आणि त्या भाषणांनी दंगली, मोर्चेसुद्धा नियंत्रणात आलेली आहेत. श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची त्यांच्याकडं कला होती. प्रत्येक भाषण त्यांचं अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विद्वत्तापूर्ण अशा प्रकारचं होतं आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ते जगप्रसिद्ध वक्ते होते. देश विदेशातसुद्धा त्यांनी अतिशय प्रभावी अशा प्रकारची व्याख्यानं दिलेली आहे. तर अशा प्रकारे प्राचार्य बॅरिस्टर पी.जी. पाटील सर हे कसे प्रभावी वक्ते होते हे या भाषणामध्ये सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. पुढच्या भाषणामध्ये त्यांच्या आणखी एका पैलूची मी ओळख करून देणार आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.